नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी मी फ्लावरची भाजी घेतलेली आहे, त्याचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे। आता ते मी पातेल्यात टाकलेले आहे आणि गॅसवरती ते पातेले ठेवलेले आहे। त्यात आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे आहे, म्हणजे भाजी धुण्यासाठी आपल्याला त्यात पाणी टाकायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकले आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आता ते पाणी आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। कांदा बारीक चिरून घेत आहे। कांद्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी एकच कांदा घेतलेला आहे। आता आपल्याला एका डिशमध्ये मी त्या ठिकाणी लसणाचे काप घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे। आता ते आपल्याला असे थोडेसे जी आपली मुसळी असते त्याच्याने मी ते थोडेसे जाडबारीक ठेचून घेत आहे। म्हणजे असे आपल्याला जास्त बारीकही करायचे नाही, असं जाडसरच ठेवायचे आहे, म्हणजे आपली भाजी ही जास्त चविष्ट होते। असे जाडबारीक मी करून घेतलेले आहे ते। आता हे जे फ्लावर आहे ते आता आपण पाण्यातून काढून घेऊया। त्यानंतर या ठिकाणी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकलेली। मोहरी तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण जे लसणाचे आणि जिऱ्याचे जे ठेचून घेतलेलं होतं ते त्यात मिश्रण टाकायचं आहे। त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा त्यात टाकलेला आहे। कांदा थोडा आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे चांगलं। त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे। 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा तिखट टाकलेले आहे आणि थोडंसंच हिंग टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर ती फ्लावर आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे, जी पाण्यातून काढलेली होती ती फ्लावर त्याच्यामध्ये टाकायची आहे। आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी यात टोमॅटो टाकलेला नाही आहे, तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर यात टोमॅटो देखील तुम्ही टाकू शकता। आता या ठिकाणी भाजी मला थोडीशी रस्साभाजी करायची आहे, जास्त पण नाही, फक्त अशी लसलशीत करायची आहे। त्यामुळे मी या ठिकाणी थोडंच पाणी टाकलेलं आहे। जर आपल्याला कोरडी करायची असेल तर शिजण्यापुरतंच आपण त्यात पाणी टाकायचे। आता ही भाजी पुन्हा आपण अशी मिक्स करून घेऊया। आता इथे आपली भाजी शिजलेली आहे, आपली भाजी तयार झालेली आहे। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते, तुम्ही ही भाजी निश्चित करून बघा।